आज मौजे एकतपूर या गावामध्ये येण्याचं कारण की एकतपूर मधील आज काही लोक इथं आलेले नाहीत, पण पडद्याच्या पाठीमागं माझ्या ऑफिसमध्ये जवळजवळ एकतपूरमध्ये 150 ते 200 लोक त्या ठिकाणी आलेले आहेत. एकतपूरमध्ये चाललेला सरपंच आणि ग्रामसेवक, त्या ग्रामसेवकाचं नाव काय आहे? शंकर मेटकरी. जरी आमचा पै पाहुणा कोण जरी असला तरी पब्लिकसाठी येणारा जो पैसे हाणतो, टक्केवारी घेतो, त्याला घुटुगडे आणि ही एकतपूरमधली जनता माफ करणार नाही. या एकतपूरमध्ये संडास बाथरूम असेल, रस्ते असेल, बांधकाम असेल, अनेक येणारा जो निधी आहे या निधीवरती घेतला जाणारा टक्केवारी, यामुळं गावाचा विकास हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. खरं तर या गावातील ही ग्रामसेवक दलाल आहे. दलाल हा पुढाऱ्यांचा दलाल आहे, कमिशन एजंट आहे. एजंट जसा LIC एजंट असतो, पल्स एजंट असतो, तसा हा ग्रामसेवक आता ह्यो रिटायर होणार आहे म्हणून ह्याच्या लेकरा बाळांना ह्याला नाही संपवून ठेवायचं आहे. हे तुझी जर नाही पेन्शन बंद करणार तर अवलाद सांगणार नाही. म्हातारपणाची जी काठी तुला जी पेन्शन दिल्या ते बंद करणार. कारण या एकतपूर गावातल्या बहुजनांचा, गरीब मराठा असेल, बाकीचा मागासवर्गीय समाज असेल, धनगर असेल, वंजारी असेल, सगळा OBC समाज असेल, यांच्यासाठी हा निधी आलेला नाही. तुला काय केलंय? 80 ते 90 हजार रुपये पगार ठेवलाय आणि तुला AC रूम दिले. AC रूम तो इथं येऊन भ्रष्टाचार करायची गरज नाही. या तालुक्यामधील ही ग्रामपंचायत प्रतिष्ठित ग्रामपंचायत आहे, पण तुझ्यासारख्या एजंटामुळं हे गाव बदनामीच्या मार्गावर आहे. इथून पुढच्या काळामध्ये सरपंच असेल, पुढारी असेल, हे ग्रामसेवक मेटकरी असेल आणि आता नवीन आलेला असेल, हे नवा काय लय सुतळा काय असल्यातली गोष्ट नाही. ते कुठं तर येऊन भ्रष्टाचार करूनच आलाय. त्याची पण लगेच कुठं जागा होती पहिला ते पण कळलं आणि त्याचं पण काढलं जाईल. कोण लय धुतलेल्या तांदळाचा आहे अशातली बाब नाही. विरोधकांना पण सांगतो आणि येणार. माझं नाव गणेश शिवाजी नवरे, राहणार शाडवस्ती. आज तागायत या ग्रामपंचायतचा कुठल्याही पद्धतीचा शाडवस्ती, भावमाळ्याचा माळा, नवलेनगर या ठिकाणी कुठलाही लाभ झालेला नाही. आणि आरोज प्लॅन्ट सगळीकडे बसवले जातात. काल तुमची पत्रकार 4 लोक घेऊन आम्ही सगळ्यांना विजेट दिलेले. दुरुस्तीची बिलं आणि बसवलेली बिलं, ट्रान्सफरची बिलं ही नुसती कागदोपत्री, प्रत्यक्षात काहीच नाही. पॉईंट टाकणारे पैशाचं सुद्धा त्यांच्यात मशिनरीमध्ये नाही, अशी अवस्था एवढी बिकट करून सोडलेली आहे. कुणाला काय बोलायला गेलं तर प्रत्येकजण विरोधातला बी त्याच्या संगत आणि सत्तेतला बी त्याच्यात. त्यामुळे ह्या इथल्या गावांची लई गैरचित्र होती. बरं ही काय कोणाच्या घर ते नाही, ही शासनाला येते ती खर्चाना आणि झाडं लावली. यांनी ग्रामसभेचा ठरावा यांनी घ्यायचा आणि झाडं वाटली म्हणून दाखवायची. तुम्ही किती झाडं लावली, किती पालन पोषण केलं ही झाडांचं, ही ग्रामसेवकाला आणि जे कोणी काय केलंय की त्यांना आपण विचारण्याची वेळ आलेली आहे. त्याच्या एकूण पाण्याची टंचाईची निमित्ताने काही नागरिकांनी भेट दिली. असं कळलं की पाण्याची टंचाई फार होती. ह्यात 6 महिन्यात पाणी टंचाई आली. ह्याच्या पाठीमागला तुमचा आरोग्य हिशोब दाखवा. नाही, पाणी टाकीचं जे आहे संदर्भात त्या एकत्र गावामध्ये काही टाक्या जमीन असं ठेवल्या त्यात पाणी सोडलं जात नाही, असं काहीतरी बरोबर आहे. फक्त बिलं काढण्यासाठी. सोमनाथ मोहन इंगोले, राहणार एकतपूर. मी कर्मवस्तीवर त्या संदर्भात बोलू इच्छितो की गेल्या 5 वर्षामध्ये कर्मवस्तीचा जर विचार केला तर कर्मवस्ती फक्त नाव आहे आणि फक्त मतासाठी लोक येतात, मतदान देतो. गेल्या 5 वर्षात कुठलाही विकास म्हणजे साधारण तुम्ही माहिती मागवली, माहिती अंतर्गत त्याच्यामध्ये मला कर्मवस्तीचं नाव कुठेही दिसत नाही आहे की तिथं बाबा तिथं विकास केला आहे किंवा रस्ते केले, पाण्याची व्यवस्था केली आहे, काही सुद्धा नाही आहे त्यामध्ये. पण त्याच्यानंतर पण त्यांनी टाकीचं काम करून देतो असंच मला सांगितलं त्यांनी. आणि टाकीचं काम करून दिलं म्हणजे थोडक्यात त्यांनी दुरुस्ती करून दिलं टाकीत. ते पण निकृष्ट दर्जाचे काम करून दिलं. त्याच्यावर झाकण व्यवस्थित म्हणजे चांगल्या प्रकारे झाकलेलं नाही आणि तोटे एकदम थडगाच लेवलच्या तोट्या लावून दिल्या त्याला. त्या तोटीनं पाणी गळत नाही. हे मी जेव्हा ग्रामसेवकला सांगितलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी 30 जूनला रिटायर होत आहे. त्यासाठी मी 30 जूनला त्याला ट्रॉफी
गावात साधारण एक 2-3 माणसं घेऊन मी तिथला प्रूफ घेतला. त्यांना सांगितलं की बाबा इथे एवढा ह्याचा भ्रष्टाचार आहे आणि इथले सरपंच विकास जाधव म्हणून आहे, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं नाही असं नाही, पण त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की आपली कामं भरपूर प्रमाणात चांगल्या प्रमाणात झालीत. पण विषय असा आहे की कामं झालीत हे आम्हालाही मान्य आहे, कामं भरपूर झालेत, ह्याच्या अगोदर कधीच झाले नव्हते. ती ह्या पंचवार्षिक कामं भरपूर झालेत कारण भरपूर निधी आलेला. परंतु भरपूर निधी आला असताना सुद्धा त्या कामामध्ये इतकी टक्केवारी का जाते? एका गोष्टी समजा तुमचा जीएसटी कट होऊन येतो 18%, तर परत 30 मटेरियल आणायला तुम्हाला 18% जीएसटी का लागतो? हे म्हणजे हे सगळं क्वेश्चन मार्क तयार होतात. त्याच्यानंतर परत ग्रामसेवकचं काय तर 1-2% आहे, इंजिनियरचं 1-2% आहे. इंजिनियर म्हणजे महाजन साहेब तुम्हाला सुद्धा मी सांगू इच्छितो की तुमच्याकडे मी जेव्हा भेटायला आलो 2 वेळा आलो, तुमच्या लोकांनी मला भेटायला दिलेलं नाही. परत बीडीओ ऑफिस कुलकर्णी साहेब, तुम्ही 31 जुलैला रिटायर होणार आहे, मी तुमचा सुद्धा मेल करून ठेवलेला आहे कलेक्टर ऑफिस कार्तिकेयन सरांकडे की तुम्ही साधारण तुम्ही काय करता, तुम्ही आम्हाला भेटायलाच देत नाही. कशासाठी भेटायला देत नाही? मग तुम्ही चोऱ्या करता याचा मी डायरेक्ट आरोप करणार तुमच्यावरती. तुम्ही जर इमानदार असाल ना तर तुम्ही मग सांगा ना बाबा मी क्लिअर आहे. मग आता आमच्यातल्या आजची लोक बॉडी डायरेक्ट होतात बाबा इथं काय झालेलं नाही, इथं बाबा क्लिअर झालेलं सगळं. त्यांनी सगळं व्यवस्थित आम्हाला सांगितलं, आम्हाला सहकार्य केलं. मी त्याबद्दल त्यांच्याशी काय दुमत नाही माझं, पण तू जे काम केलंय ना त्या कामामध्ये खूप पाईपलाईन म्हणा सगळं म्हणजे सगळं उघडून गेलेलं आहे त्याचं. तिथं काही सुद्धा व्यवस्थित अजिबात राहिलेलं नाही. आता सांगायचा विषय म्हणजे 2020 साली आमचा रस्ता अडवला होता. मग रस्ता करायला आम्ही गावकऱ्यांनी म्हणजे आमच्या तिथं राहणारी वस्ती करल वस्ती, जुनी करल वस्ती म्हणून, आणि तिथे येणारे जे शेतकरी लोक आहेत त्यांच्याकडून आम्ही पर माणसाकडून 1000 ते 1500 रुपये असं रक्कम गोळा केली. साधारण ती रक्कम 35,000 रुपयाच्या दरम्यान ती गोळा झाली. आणि आम्ही नंतर ना विठ्ठल नवले, भारत नवले यांचा JCB घेऊन त्यांचे ते सगळे झाडं वगैरे काढून पूर्ण रस्ता केला. त्या रस्त्याला साधारण खर्च 46,000 रुपये आला. मग त्याच्यानंतरचे वरचे पैसे जे आम्ही होऊन पुढे केलं ते पैसे आमचे गेले ते. आणि नंतर ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत यांनी काय केले माहिती आहे, त्यांनी 4 ते 5 डोल्या मॅक्झिमम त्यांनी आणून मुरुम टाकून रस्ता बिस्ता काढून त्याचे फोटो मारून 1,97,000 रुपये त्याचे करा करण्याबद्दल दुमत नाही. पण जे माझे 46,000 रुपयाचे खर्च झालेत माझे वैयक्तिक नाही लोकांचे, त्यांचे तुम्ही ते 1,000 रुपये माझ्याकडे सगळा हिशोब आहे, कागद आहे तो त्यांना तुम्ही रिटर्न द्या. 1,000 रुपये असेल 500 असेल गरीब लोकांनी दिलेले पैसे ते तुम्ही त्यांना रिटर्न द्यायला हवं. तरीसुद्धा त्या लोकांनी मला ना त्याचे बिल्स दिले. दुसरी गोष्ट त्याचे टेंडरवाल्याला त्याची नोटीस दिली, काही दिलेलं नाही. कारण यातून एकच साथ देऊ शकतं की बाबा तुम्ही जे काय केलंय ते 100% गोलमाल आहे. आणि माझ्या निदर्शनास आलं असेल की मला जी 886 पानं दिली ते माझ्या खरं डोक्यावरच्या वर्णात आले होते. ते मी सगळी काय केली एकदा वाचून काढली. नेमकं काय आहे विषय काय बघूया तर एकदा काय. मला 2,37 लाखाचा हिशोब मला गावत नाही. मी डायरेक्ट सगळ्या गावात सांगतोय मला 2,37 लाखाचा हिशोब मला गावत नाही. हे माझं मत आहे. त्यात तुम्ही गावाच्या लोकांनी मला सांगायला पाहिजे मग तसं नाही आहे. ते इथं बोलतात अडचण दुरुस्त करतो पण करत कुणी नाही. प्रत्येकाला काय वाटतं मी आहे. अरे तुम्ही आहे मला माहीत आहे ना, पण तुम्ही येणार कधी, तुम्ही जागा कधी होणार आहे. आणि काल ही सगळी टीम घेऊन मी पंप हाऊसवरती गेलो. मला तिथं एका मोटरचं बिल आहे 8,25,000 रुपये, 8,25,994 रुपये. मग तिथं आम्ही बघितलं तर मोटर पण नवीन घेतलेली कुठं काही दिसत नाही आहे. 4 मोटर एका विहिरीमध्ये, साजिद इनामदार यांची विहीर आहे. परत तिथं पंप हाऊस बांधलेला आहे. पंप हाऊसचं बिल आहे 3,26,964 रुपये. त्या पंप हाऊसला मी विचारलं बाबा ही पंप हाऊस कधी बांधला आहे तुम्ही, तर त्यांनी सांगितलं की 2019-20 मध्ये ते पंप हाऊस बांधला गेलेला आहे. मग त्याच्यानंतर ह्या 2 वर्षात काय केलं, कारण त्याचं बिल 2024 जुलै 2024चं बिल आहे ते. तर जुलै 2024चं बिल मग त्यामध्ये कसं काय त्यांनी सांगितलं की रंगरंगोटी केलेली आहे. रंगरंगोटी केल्यानंतर त्याचं असं बांधकाम केलं आणि त्याचं बिल 3,26,000 रुपये होतं का. ठीक आहे बरं चालेल ओके, मला त्याचं बिल द्या. तुम्ही मला GST बिल द्या, त्याचं म्हणजे लेजर बुक दाखवा. तुम्ही काहीच दाखवत का नाही याचं काय असा अर्थ समजायचं. म्हणून मी अपील अर्ज केला. अपील अर्ज केल्यानंतर BDO साहेबांनी मला काल बोलवून घेतलं. आमच्याला काही लोकांना बोलवून घेतलं. त्यांनी सांगितले की तुम्ही अर्ज चुकीचा केला आहे, आता तुम्ही पुन्हा परत बे चालू करा. म्हणजे त्यांनी थोडक्यात की तुम्ही परत एकदा तुम्ही माहिती अधिकार द्या आणि त्यामध्ये हे सगळे 50 मुद्दे द्या. त्याच्यानंतर मला परत कलेक्टर ऑफिसला कॉल करावा लागला. त्यांना सांगितलं की सर हे असं एवढ्यापर्यंत आलं आहे माझं, ते इथून पुढे मला देत नाहीत. आता इथं मी काय करायला पाहिजे. मग त्यांनी BDO ऑफिस म्हणजे कुलकर्णी साहेबांना कॉन्टॅक्ट साधून त्यांचं ते बोलवून घेतलं. मग त्यांनी आमचे नवीन आता नवोदित जे ग्रामसेवक आहेत शिंदे साहेब जे आहेत त्यांच्याशी बोलून घेतले. त्यांनी 7 दिवसात टायमिंग दिला आहे. 7 दिवसामध्ये त्यांनी जे मी 15 गोष्टी मागितलेत त्या गोष्टी सगळ्या देतो बोलले.
आम्हाला काय म्हणायचं आहे, आम्हाला कुणाला वैयक्तिक, आता माझं 1 मिनिट, मला गावातल्या ना खरं जी कोण 13 बॉडी 14 बॉडी ते आम्हाला माहिती नाही बॉडी किती आणि काय असलेली, पण तरी पण मला त्यांना एक सांगू इच्छितो मी, माझा कुणाशीही वैर नाही आहे, कुणालाही मी गावात वैरवाकडं बोलत नाही किंवा कुणाला मी काय बोलत नाही की मला तुम्ही हे काम केलं नाही म्हणून मी तुम्हाला धावतो, मी करून धावतो, असं काही नाही आहे. मी हे जे करतोय त्यांना मी पहिल्या दिवशी सांगितलं, ग्रामसेवक होते मध्ये बऱ्याचशा कामावरती चुकीच्या पद्धतीनं निधी खर्च झालेला आहे. वास्तविक पाहता साठेनगरमधलं जे टाकीचं काम आहे त्या टाकीच्या कामामध्ये त्यांना जोडली नाही, या 5 वर्षात पण जोडणी नाही झाली. तिथला आरो प्लॅन्ट बंद आहे. त्यानंतर तिथली गटार व्यवस्था ग्रामसेवकांना सांगून ग्रामपंचायत सदस्यांना सांगून सुद्धा तिथल्या गटारीची दुरुस्ती केली नाही. आजही तिथली लोक अगदी घाणीच्या ह्याच्यामध्ये वास्तव्य करत असताना प्रत्येक माणूस गेल्यानंतर त्याला अडचणी फक्त सांगितल्या जातात, पण या अडचणीवरचं निरसन ही एकत्र ग्रामपंचायत करत नाही. आणि जिकडं बघल तिकडं या ग्रामपंचायतचा फक्त खोटा विकास आहे, खरा विकास प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यानं व्यक्त व्हावा. एकतपूर गावामध्ये ज्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे केलेला आहे, तर त्या जे अंदाजपत्रकानुसार जी रक्कम आलेली आहे, जर त्यात घोटाळा जर दिसला तर त्या रकमेची वसुली करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. माझे नाव संजय हनुमंत इंगोले, मी एकतपूर गावचा रहिवासी आहे. अगोदर सगळ्यात प्रथम तुमचा आभार, तुम्ही इथं गावात आला. पत्रकारिता या लोकशाहीचा एक मोठा आधारस्तंभ आहे, पण या गावाला गेलं 25 वर्षे न्याय मिळाला नाही. माझ्या वडिलाचं वय 85 आहे. त्यांनी झटून या गावासाठी केलेलं हायकोर्टापर्यंत गेलं, परंतु त्याची दखल घेतली नाही. या सगळ्यात मोठा भ्रष्टाचार या गावचा प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक, या तालुक्याचा प्रशासकीय अधिकारी BDO यांच्यावर कोर्टात दाखल होऊन सुद्धा यांची चौकशी होताना सगळे अधिकारी त्याच्यात बोलले जातात. त्यामुळे हे चौकशीला झालेलं आहे. त्यामुळं आता तुम्ही पहिल्यांदा गावात आणि चांगल्या पद्धतीने हे ग्रामसेवक BDO खाऊ शकतील एवढीच विनंती आहे. त्या ग्रामसेवक BDOला अधिकार नाही, परंतु आम्ही जे निवडून देतो ना त्याला शब्द वापरला की वाईट वाटेल. आता या सदस्यांना त्यांच्या प्रभागापुरतं तरी त्यांनी जबाबदारी घेऊन ते काम व्यवस्थित करायची जबाबदारी त्यांची आहे ना. आम्ही काय केलं, आमचा पाठिंबा देऊन तुम्हाला निवडून दिलं. हे प्रशासकीय अधिकारी काय करतात, तुमच्या पुढं काय सुद्धा करू शकत नाही. गावाच्या पुढं राव काही करू शकत नाही. या सगळ्या दोष जातो तो त्या मेंबरांना, त्या तालुक्याच्या आमदाराला, त्या खासदाराला. यांनी प्रशासन व्यवस्थित हँडल करायचं असतं, त्यांनी ते करावं. मेंबर लोकांनी हे सगळा भ्रष्टाचार थांबवावा, खावा, परंतु काहीतरी गावासाठी करा. हात नाही कोणच नाही असं लोकमान्य टिळकांनी सांगितलं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणार. पण देश स्वतंत्र झाल्यानंतर काय झालं, भ्रष्टाचार हा माझा जन्मसिद्ध आहे, त्यातनं मी काहीतरी मिळवणार. पण आम्ही त्याला विरोध करत नाही. आम्ही काय म्हणतो, खावा थोडं तर जनतेला वाटा.